हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आणि भगवंत गायी चारायला वनात जातात. ऐका बरं का, भगवंतानं गायीच्या पाठीमागं चारत असताना आपल्या पायात कधी चप्पल जोडा घातला नाही. का? माझ्या गायीच्या पायात काही नाही ना, म्हणून मी सुद्धा काही पायात घालणार नाही. मग भगवंताला गोपाल हे नाव का पडलं? गायी चारण्यामुळं. गायी चारण्यामुळं भगवंताचं नाव गोपाल पडलेलं आहे. देवाच्या प्रत्येक नावामागं काहीतरी कारण आहे बरं का. मूर नावाचं दैत्य मारल्यामुळं मुरारी हे नाव पडलेलं आहे. असे गिरधारी म्हणजे गोवर्धन उचलल्यामुळं, आता पुढं ऐकायचं आपल्याला, गिरधारी हे नाव पडलेलं आहे. मोहन मनाचं संमोहन करतो म्हणून मोहन नाव पडलेलं आहे. हे आमचा एक मोहन इथं. मोहन का? मनाचं संमोहन करतो म्हणून मोहन. कृष्ण चित्ताचं आकर्षण करतो म्हणून कृष्ण आहे की नाही. म्हणून म्हणतात ना स्वर्ग. चित्ताचं आकर्षण जो करतो तो कृष्ण, मनाचं संमोहन करतो तो मोहन आहे का ना. मनमोहन दिल का प्यारा आहे की. मनमोहन दिल का प्यारा, लक्षात ठेवा. म्हणून भगवंताच्या प्रत्येक नावामागं काहीतरी कारण आहे. भगवंत गायी चारायला जातात आणि तिथं गेल्यानंतर खेळ खेळतात बघा. म्हणून अजून सुद्धा हे जनावर चारायला गेलेले माणसं जनावर चाराय सोडून देतात आणि खेळ खेळतात. कोणता? बावननाथाच्या ग्रंथाचं पारायण. गणेश महाराज उठ. ते गणेश महाराज काय सांगतात आमचे भारी चांगलं. त्याचे मारतात असं मस्त ते, जस काही याच्या मनाने एकच आला पाहिजेत पहिल्यांदा. ते तसं असतं का? ते आमच्या गावात एक जण पत्ते खेळते बघा. ते म्हणजे पंचमेल सगळे खेळतात का नाही. ते पंचमेल त्याचं 10 वेळेस घोडं मेलं. ते घोडं असतं ना त्याचे, ते का माणसं टाक घोडं बाहेर, टाक घोडं बाहेर. अरे म्हणलं जीव चालला त्या घोड्याचा आणि कौर घोडं बाहेर म्हणतो तू. ऐका लक्ष देऊन. ते बावननाथाच्या ग्रंथाचं पारायण. आता एकच खेळ खेळतात. भगवंतानं ह्या खेळ नाही खेळला. मग भगवंतानं अनेक खेळ खेळले. हमामा हुतुतू हुंबरी ऐका नाही. अबक दुबक तिबक. आबक दुबक तिबक याचा अर्थ काय? सत्वगुण, रजगुण, तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतांनी मांडला बरं का. क्रिकेट सुद्धा देवान खेळलेलं आहे. फक्त त्याला तेव्हा चेंडू फळी म्हणायचे. खेळता ती चेंडू फळी आहे की नाही. तेव्हा चेंडू फळी म्हणायचे ना, आता क्रिकेट म्हणतात. लोक म्हणतात क्रिकेट हा इंग्लंडचा खेळ आहे. हा, आपल्या भगवंतानं तो द्वापार युगात खेळलेला आहे. आपल्याला कलियुगात आता कुठंशी माहीत झाला आहे का नाही. मग खेळ भगवंताने अनेक खेळलेले आहेत आहे का नाही. खेळ मांडिला लगोरी, करू घडी बरोबर, करू घडी बरोबर, करू घडी बरोबर, करू घडी. नाही विषमता जोडी, नाही विषमता जोडी. चेंडू हानती तातडी, चेंडू हानती तातडी. पैसा या शेतकरी मांडला लगोरी. मांडीला लगोरी खेळता ती नाना परी. आपल्या आपली गडी आपल्या आपली गडी वाटून घ्यायची बरं का. आणि समसमान. विषम असल्यावर जमतं का? नाही, समान गडी वाटून घ्यायचे. चेंडू तातडीनं असे ते ठेवतात बघा, एकावर एक लगोरी माहिती आहे ना.
आणि त्याला चेंडू मारायचा. असे भगवंतानं अनेक खेळ खेळले आणि खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही. मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या अगोदर आपापल्या गायी ओळून आणा. आता कोणत्या गायी ऐका, गायी कोणत्या, गोपाळ कोणते, देव कोणता आणि काला कोणता, एक लक्ष द्या एका मिनिटात. शरीर हेच गोकुळ आहे. शरीर म्हणजेच गोकुळ. आध्यात्मिक कथा वेगळी आणि व्यावहारिक कथा वेगळी. शरीर म्हणजे गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. आहे काय, मन इंद्रियाचा राजा. तुका म्हणे तू राख मनेरी. देवाई मनरूपी गाय तुम्ही वळा. याच्यातला जीवात्मा म्हणजे गोपाळ आणि याच्यातला परमात्मा म्हणजे कन्हैया आणि यांचं मिलन म्हणजे काला. मी काल्याच्या दिवशी हे सांगणारच आहे सविस्तर. तुम्हाला लक्षात येते का? भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळ. देवा बस आता तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. मी अनाथ आहे देवा, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. म्हणतात ना भगवंताने सांगितलं. गोपाळ म्हणले देवा तुम्ही माझा स्वर मला द्या. तुमचा आवाज उंच जातो, माझं डेअरिंग होत नाही तेवढी. ऐका, भगवंताने सांगितलं की भगवंताला गोपाळ म्हणले देवा तुमच्या पायापासून आता मला वेगळं करू नका, आम्हाला तुमच्या पायाजवळ ठेवा. आणि भगवंताला ही विनंती केली पाहिजे. म्हणतात ना लाडली अद्भुत नजारा तेरे बरसाने में, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में, बेसहारों को सहारा तेरे आनंदी में, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में है. झाकिया तेरे महल की कर रहे सफल देवगण, झाकिया तेरे महल की कर रहे सफल देवगण. आ गया वैकुंठ सारा तेरे आनंदी में है, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में है. अब कहाँ जाऊं माऊली तेरे दर को छोड़कर, अब कहाँ जाऊं माऊली तेरे दर को छोड़कर, अब कहाँ जाऊं माऊली तेरे दर को छोड़कर, अब कहाँ जाऊं माऊली तेरे दर को छोड़कर. अब तो है जीवन बिताना तेरे आनंदी में है, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में है. बेसहारों को सहारा तेरे आनंदी में है, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में है. ज्याला कोणाचा सहारा नाही ना त्याला देवाचा सहारा असतो बरं का. आणि देवाचा सहारा असला की कोणाच्या सहाऱ्याची गरज पडत नाही. सांगितलं देवा आता तुमच्या पायाच्या सहाऱ्याने आम्हाला राहू द्या.
बस आम्हाला आता इथून परत पाठवू नका. कान्होबा लक्ष द्या, तुझी गोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली. अरे तुझी गोंगडी चांगली आहे, तू देणारा आम्हाला तू वांगली का दिली सांग ना, है की नाही? तुझी गोंगडी तू सत्व गुणाने विणली आणि आम्हाला अशी गोंगडी दिली. आगा याचा आध्यात्मिक अर्थ फार वेगळा आहे बरं का. भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या आणि सर्व गोपाळ खडकावर बसले. अगोदर मोठे, मग लहान, मग लहान, मग लहान. भगवंत सर्वांच्या मध्ये आहे. खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, बोटात लोणच्याच्या फोडी. भागवतामध्ये शुकाचार्य एका श्लोकात त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शुंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसुलन कवलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदोहो हासय नर्म विश्वहि स्वर्गे लोके मिषेति भूभुजे यज्ञ भोगपाल केली. भगवानने जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी जय जयकार केला. आज ओस अमरावती काला पहा वया येते. भगवंतानं एकमेकाला काला खाऊ घातला, एकमेका देवमुखी. दाजी लिहू द्या इकडे, या दाजी बसले होती तर ती लक्ष नाही का. भगवंतानं एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. सगळ्यांना काला खाऊ घातला. तो काला आपल्याला परवा मिळणारच आहे. अजून सविस्तर आपल्याला परवा ते विषय ऐकायचाच आहे. म्हणून पुन्हा एकदा भगवंतानं अशा खोड्या केल्या आणि गोकुळावर संकट यायला लागले. म्हणून तिथून वृंदावनला राहायला जातात, गायी चारतात. तिथं हा काल्याचा प्रसंग घडतो. आणि ऐका लक्ष देऊन, भगवंताच्या लीला झाल्याच्या नंतर एक दिवस काय झालं, कालिया डोहामध्ये एक कालिया नावाचा सर्प राहत होता आणि त्या सर्पाच्या विषानं सर्व त्या यमुना नदीचं पाणी दूषित झालं होतं बरं का. भगवंताला कळालं होतं आता याला इथून बाहेर काढायचं, म्हणून त्या कालियाचं भगवंत मर्दन करतात. आणि तेव्हा मग भगवंताचं नाव कालिया मर्दन होतं बरं का. कालियाचं मर्दन करतात आणि भगवंताचं नाव तिथं कालिया मर्दन होतं. त्याच्यानंतर गोवर्धनाची कथा आहे, लक्ष देऊन ऐका. दिवाळीचा दिवस आहे आणि दिवाळीच्या दिवशी यशोदा माता सुंदर सुंदर फराळीचं बनवत असते बरं का, पक्वान्न बनवत असते. आणि कन्हैया काय करतात, एक लाडू उचलतात आणि तोंडात घालतात. लाडू उचलला आणि तोंडात घातला की यशोदा मातेनं हात धरलाय, कन्वा बेटा भगवान को भोग लगाना है, झुटा मत करियो. झुटा म्हणजे उष्ट करू नको, देवाला नैवेद्य दाखवायचा. मनात देव म्हणे आता माझ्यापेक्षा कोणता देव मोठा आहे बापा हिच्यासाठी. काय काय असावं काय माहिती आहे की नाही. या लक्ष्म्या मांडतात ना बाया, लक्ष्म्या, आणि ते फराळाचं करतात. नवऱ्यानं जर हात लावला ना, माय 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 ठेवा ठेवा ठेवा, लक्ष्म्याला निवड दाखवायचा राहिला. लक्ष्मण मारायला ना उपाशी, लक्ष्म्याचं काय घेऊन बसली ते म्हणता लक्ष्मण मारायला तू त्या लक्ष्म्याचं काय घेऊन बसली. त्या खात बी नाहीत बरं, नुसत्या पाहतात बरं. पाय आलते आणि खायला या कसं झालं पाय बरोबर आहे काय नाही. तसं म्हणा कन्हैया म्हणे आई हे पक्वान्न कुणासाठी बनवणं चालले. यशोदा माता काय म्हणते माहितीये का, माझ्याकडे काम पडलंय भरपूर, जा तुझ्या बाबाला जाऊन विचार, जा तुझ्या बाबाकडे. कन्हैया नंद बाबाकडे आले. बाबा 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 मैया ढेर सारे पकवान बनाए रही है लेकिन चाखवे वो ना दे रही है. आई एवढे पदार्थ बनवायला लागली पण तोंड सुद्धा लावू दे ना, कोणासाठी बनवणं चालले. तेव्हा भगवंत नंद बाबा म्हणतात कन्हैया दरवर्षी आपण इंद्राची पूजा करत असतो. गोवर्धन असते ना, दिवाळीच्या टायमाला गोवर्धन पूजा असते बघा. इंद्राची पूजा आपण तेव्हा पहिल्यांदा इंद्राची पूजा व्हायची बरं का. इंद्राची पूजा आपण दरवर्षी करत असतो. कन्हैया म्हणे कशासाठी. नंद बाबा म्हणले अरे वेड्या, इंद्राची जर पूजा केली तर इंद्र प्रसन्न होतो आणि इंद्र प्रसन्न झाला तर मग पाऊस पडतो आणि पाऊस पडला की मग घास येतो, गवत येतं आणि ते गवत आपल्या गायी खातात आणि आपला धंदा दुधाचा आहे आणि त्याच्यामुळे आपला संसार चालतो. कन्हैया म्हणे बाबा इंद्राची जर पूजा केली नाही तर इंद्र पाऊस पाडणार नाही का. नंद बाबा म्हणले अरे नाही पूजा केल्यावर कसं पाऊस पडत.
त्याला पूजा केली तर प्रसन्न होऊन पाऊस पाडल ना, नाही पूजा केल्यावर कसा पाऊस पाडल. मग कन्हैया काय म्हणले माहिती आहे का, मग बाबा आपण असं करू, अर्ध्या शेवडीतल्या लोकायला सांगू पूजा करा आणि अर्ध्याला सांगायचं पूजा करायची नाही. मग का अर्ध्याच्याच वावरात पाऊस पडन का? देवाचं डोकं आहे ते, आहे का? मग अर्ध्याच्या शेतामध्ये पाऊस पडेल का? नंद बाबा म्हणले कनवा तू है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारी बुद्धि की खोपडी गरम होई जाए. आहे तर तू एवढूसाच, पण कधी कधी असा म्हाताऱ्या माणसासारखा बोलतो राजा, तुझ्या बोलण्यापुढे माझी बुद्धी बंद पडते. तू सांग काय करायचं. कन्हैया म्हणले यावर्षी आपण इंद्राची पूजा करायची नाही. मग इंद्राला गर्व झाला होता, तो गर्व हरण करायचा होता देवाला. यावर्षी आपण इंद्राची पूजा नाही करायची. मग यावर्षी आपण गोवर्धनाची पूजा करायची. बाबा आपल्या सगळ्या गायी गोवर्धनावर चरायला जातात आणि गोवर्धनावर चरायला जातात, तिथं घास खातात म्हणून गायी दूध देतात आणि त्याच्यावर आपला संसार आहे. आपण गोवर्धनाची पूजा करायची. मग सांगितलं कुठे तुझा देव? नेलं महाराज वृंदावन पासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर गोवर्धन पर्वत आहे. जे जे वृंदावनला गेले ना त्यांना त्यांना हे पाहायला मिळेल. आणि नाही जरी वृंदावनला गेले तर मला वाटतं आपल्या आसाराम महाराजांना ट्रिप काढलेली आहे का, जीवनात आल्यानंतर एकदा वृंदावनला गेलं पाहिजे. मी भागवत कथा वृंदावनला शिकलो बरं का. आणि अजून सांगू, किती बी नास्तिक माणूस असू द्या बघा, ज्याची देवावर अजिबात श्रद्धा नाही, त्याला बी एकदा वृंदावनला न्या. त्याला देवाचे ठिकाणी दाखवाय म्हणून नेऊ नका, त्याला म्हणा पाहायला भारी आहे तिथं चलतो. आणि एकदा तो जर वृंदावनला गेला ना महाराज, त्यानं घरी आल्यानंतर भक्ती नाही केली तर मी भागवत कथा करायची बंद करेल. एवढं भक्तीचं महात्म्य वृंदावनामध्ये आहे. म्हणून 5 मे ते 22 मे या वेळेस यात्रा काढलेली आहे आपल्या आसाराम महाराजांना, अजय महाराज आहे की नाही, यांनी ही यात्रा काढलेली आहे. ज्यांना ज्यांना वृंदावनला जायचं असेल 5 मे पासून पुढे 10 दिवस कदाचित ही यात्रा असावी असा माझा अनुमान प्रमाण बरं का, अंदाज. त्यांना विचारून घ्या काय, पण वृंदावनला गेलं पाहिजे. नक्की वृंदावनला गेल्याच्या नंतर तुम्हाला भगवंत जिथे खेळले ती रमण रीती पाहायला मिळेल. ऐका, भगवंत ज्या गोवर्धनाला उचलतात तो गोवर्धन पर्वतही आपल्याला पाहायला मिळेल. साक्षात यमुना महाराणी तिथं पाहायला मिळेल. आणि अजून एक सांगेन मी तुम्हाला, लक्षात ठेवा, वृंदावनातली माती ना काळी आहे ना पांढरी आहे. वृंदावनातली माती 2 कलरची आहे, अर्धी पांढरी आहे ना अर्धी काळी आहे. काही कण काळे मिक्स, काही कण काळे आणि काही कण पांढरे. म्हणून वृंदावनच्या लोकांचं साधूचं म्हणणं असं आहे, ही पांढरी माती म्हणजे राधा आहे आणि ही काळी माती म्हणजे कन्हैया आहे. लक्ष देऊन आहे का बरं. ही पांढरी माती म्हणजे राधा राणी आणि ही काळी माती म्हणजे कन्हैया. म्हणून अजून वृंदावनला जर माणूस वारला मेला तर त्याच्या आपल्या इकडं जसं तुळशीचं पान घालतात का नाही तोंडात, तसं वृंदावनाची माती त्याच्या अंगावर टाकतात. त्याला ब्रज रज म्हणतात, वृंदावनाची माती. म्हणून महाराज म्हणतात ना, मेरे सिर पर हात रख दो राधा रानी, वृंदावन में वास दे दो राधा रानी. मेरे सिर पर हाथ रख दो राधा रानी, वृंदावन में वास दे दो राधा रानी. राधा रानी राधा रानी राधा रानी महारानी, मेरे सिर पर हाथ रख दो राधा रानी, वृंदावन में वास दे दो राधा रानी. स्टेजच्या खाली उतरो राधा रानी. ही आपली हिंदी आहे, नाही तर म्हणजे उतरो काय, हिंदी आपली तर थोडी थोडी मिक्स होती आहे काय ना आपली. मी आता मुद्दाम बोललो तसं नाही. परवा ते उठलो मी कीर्तनाला चाललो, ते आपली पोरगी स्वरा, तिची आई म्हणे हिला काहीतरी समजून सांगा बरं, ही क्लास नाही केला हिनं आज. म्हणलं स्वरा अभ्यास कर, लहान जी काही शाळेत नाही जात, आताच ट्युशन लावलेलं, अभ्यास कर बरं. पप्पाला म्हणे ती बायको, माझी बायको म्हणे हिला जरा झपकावा तुम्ही, 2 रट्टी द्या म्हणे हिला. म्हणलं बघ आता जर अभ्यास नाही केला ना तर बघ. ती पोरगी काय म्हणे माहिती आहे का, ठेर तू पप्पा को जाने दे मैं तेरे केसच लुचूंगी म्हणे. केसच लुचूंगी. म्हणलं स्वरा तुझी हिंदी कोणती आहे?
आता ती लेकराची हिंदी तशी आता ती तेवढं बोलली तरी लय झालं महाराज. तसं मेरे सिर पर हाथ रख दो राधा रानी, वृंदावन में वास दे दो राधा रानी. म्हणून म्हणतात ना राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो बन जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. सुनते हैं तेरी रहमत, दिन रात बरसती है. सुनते हैं तेरी रहमत, दिन रात बरसती है. एक बूंद जो मिल जाए, तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. राधा राणी, तुझ्या पायाची धूळ जर मला मिळाली तर माझ्या तकदीरात बदल होईल. म्हणून म्हणतात संत चरण, बोला बोला, संत चरण रज लागता. लागता सहज अजिबात नाही. संत चरण रज सहज घराला लागत नाही, बहु अवघड आहे संत भेटी. मग हे सहज कस काय? आपल्या उच्चारण्याचा गोंधळ होतो. उच्चारण्याचा गोंधळ होतो का नाही? संत चरण रज लागता, इथं थांबायचं. हा, संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज सहज घराला लागत नाही, वासना सहज जळून जाते. कळलं माझं बोलणं? काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ नाही ना कळत. आमच्या घरी बायाचा हरिपाठ असतो आहे का नाही? पिऊ बी येते हरिपाठाला. हरिपाठ असतो, मग ते एका बाईला करतळे आवळे तैसा हरी येतच नाही. ती म्हणती करकरे आवळे तैसा हरी. म्हणलं किती आवळ, फक्त दोऱ्यात उठू देऊ नको. नाही, काही गोष्टी उच्चारण्यात गोंधळ होतो का नाही? हरिपाठात म्हणता का नाही? हरिमुखे म्हणा, बोला 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 ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया दिंडीत आल्या आमच्या. तुम्ही बी आलत्या ना एक वर्ष. इथले जे 4-5 जण आलते दिंडीत आहे. दिंडी पुण्यात आली. पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी व्यागा वाटतं, कोणी बिस्किटचे पुडे, कोण राजगुऱ्याच्या पुड्या, कोणी शेंगदाण्याचे पुडे. या बायाने सर्व जमा केलं आणि मुक्कामावर रावट्यावर आल्यावर एकमेकीला म्हणतात, माय खोट्या एका ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं? या पुण्याची पुणे आणि पुण्य, न नळाचा आणि न बाणाचा. गुंडेसर, नळाचा ण आणि बाणाचा ण कळतंय न? अण म्हणलं, अण जी फिरवावी लागते ना, आणि न सरळ न. मग एकच उच्चार असतात तर 2 न कशाला घातले असते? न नळाचा गुरुजी आणि न बाणाचा. हा, लक्ष ठेवा ना. हा आहे ना. हा, लक्ष देऊ नका. बघ, तसं पुणे आणि पुण्य याच्यात फरक आहे का नाही? उच्चारण्याचा गोंधळ होत असतो कधी कधी, बरं का, लक्षात ठेवा. म्हणून संत चरण रज लागता, इथं थांबायचं. संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळून जाय. तुमच्या चरणाची धूळ मला मिळाली पाहिजे, आहे का नाही? म्हणून वृंदावन, आपला विषय इथून बाजूला गेला थोडा, की वृंदावनची माती. ब्रजरज म्हणतात त्याला.
वृंदावनची माती पवन महाराज एका कलरची नाही. काही विशाल सारखी आहे, काही तुमच्यासारखी आहे. सावळी सावळी आहे की नाही, सावळं आणि गोर. लक्षात येते माझं बोलणं? सावळा आणि गोरा असे दोन कलरची माती आहे बघा. म्हणून वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल वृंदावनचं महात्म्य आहे का नाही. लक्षात ठेवा, मी पागल झालो होतो वृंदावनसाठी. भागवत ऐकायचो ना गुरुजींच्या मुखातून, स्वामीजींच्या, आणि तेव्हा ऐकून 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 मनात असं फिट झालं होतं की पाहायचंच एकदा आणि जायचंच वृंदावनला, कसं असतं पाहायचं. म्हणून वृंदावनला जाण्याची इच्छा झाली होती बरं का. लक्ष देऊन ऐक. मग गोवर्धन पर्वताची पूजा वृंदावन पासून अंतरावर आहे. अजून सांगेन मी तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. 21 किलोमीटरचा पर्वत आहे तो. किती? 21 किलोमीटरचा पर्वत आहे. आणि आपण जशी आषाढीची वारी करतो का नाही, आषाढीची पंढरपूरची वारी, तसं तिथं लोक गोवर्धनाची रोज वारी करतात. रोज प्रदक्षिणा 21 किलोमीटर पायी रोज. मी सुद्धा कथा करण्याच्या अगोदर बऱ्याच प्रदक्षिणा केल्या. आणि असं सांगतात की मनात कोणती तुमच्या जर चांगली इच्छा असेल आणि तुम्ही गोवर्धनाची जर परिक्रमा केली, प्रदक्षिणा जर केली, तर ती चांगली इच्छा मनातली पूर्ण होते. म्हणून काही जण दंडवती परिक्रमा करतात. दंडवती प्रदक्षिणा कळते का? बाया लग्नाच्या टायमाला घालतात ना दंडवत. एका बाईन काडी वाढायची, तिने लगेच तांदूळ घ्यायचे, असं झोपायचं असतं ना, ते दंडवत घालतात का नाही. पण ही 4 दंडवत आता तो घरून महादेवाजवळ जाते. 4च दंडवतात. एक दारापुढं, एक अर्ध्यात, एक मंदिराच्या अलीकडे आणि एक देवाजवळ. झाला दंडवत. ते तसं नाही तिथे वृंदावनला. ते साधू लोक काय करतात माहिती का? खडा घ्यायचा हातात आणि 108 वेळा एका जाग्यावर दंडवत घालायचा, एका जाग्यावर. आणि जिथं हात पोहोचतो तिथं खडे ठेवायचे. म्हणजे पायाजवळचा खडा धरायचा आणि हात पोचल तिथं ठेवायचा. पायाजवळचा खडा घ्यायचा, हात पोचल तिथं ठेवायचा. आणि असं 108 वेळा एका जागी. आणि असं 21 किलोमीटर करत राहतात आयुष्यभर. आयुष्यभर. हे सोपं आहे का महाराज? एक लोटगाडा असतो, लोटगाडा. त्या लोटगाड्यावर छोटासा गॅस, थोडं जेवण बनवायचं तर बनवायचं आणि काही खायचं आणि परिक्रमा करत राहायचं. मी वृंदावनला होतो तेव्हा पुरुषोत्तम महाराजांना मी 2 जण. आपल्या औरंगाबादच्या एक खूप मोठ्या साहेबाची पत्नी वृंदावनचं महात्म्य ऐकून सगळं घरदार सोडून वृंदावनला राहत होती. आणि ऐका, उपजीविका भागवण्यासाठी काय करायची माहिती आहे का? बासऱ्या विकायची, बासऱ्या. आणि किती विकायची? आमच्या वरच खोलीत राहायची. बासऱ्या किती विकायची माहिती आहे का? तिला आजच्या दिवसाला खायला किती लागतं तेवढ्याच विकायची. आणि पुन्हा घरी यायची आणि भजन करत बसायची. वृंदावनचं हे भक्तीचं महात्म्यच काही वेगळं आहे बरं का. सांगतात जास्त खात सुद्धा नव्हते. कशामुळं? जास्त खाल्ल्यानं भजनात मन नाही लागणार ना, म्हणून खायचं बी जास्त नाही. मी जेव्हा मला असं बोर झालं, थोडं वाटलं जावं तू कुठं फिरायला, तर मी वृंदावनला जातो. गाय इथून पुण्याला जायचं विमानात, दिल्ली, तिथून गाडी धरायची की वृंदावन. 8-10 दिवस राहायचं तिथं आणि पुन्हा घरी यायचं. इकडं तिकडं नाही, तुम्ही वृंदावनला जा. प्रेम मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला जगातलं काहीच बघायची इच्छा राहणार नाही. तुम्ही आता यूट्यूबला टाका, कथा झाल्यावर प्रेम मंदिर वृंदावन एवढं टाका. एवढं सुंदर सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या वृंदावनात आहे ना. अजून सांगू, जिथं भगवंतानं रासलीला केली ना, ते ठिकाण सुद्धा निधिवन, ते सुद्धा वृंदावनला आज जिवंत पाहण्यासारखं आहे. लक्षात ठेवा बरं. मग गोवर्धनाची पूजा करायची म्हणून काय केलं सांगितलं. कन्हैया म्हणले आजपासून आपण गोवर्धनाची पूजा करायची. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. गोवर्धनाची पूजा करायची. मग नंदबाबा म्हणले सांग तुझ्या देवाला काय काय खायला लागतं, काय काय घ्यावं लागतं पूजेला. तेव्हा बघा कन्हैयानं काय सांगितलं माहिती का? आपल्या देवाला बाकी काही बी कमी जास्त चालल, पण खाने पिणे में कचूक ऍडजस्टमेंट ना होनी चाहिए. खाण्यापिण्यात आपला देव कधी ऍडजस्टमेंट करतच नाही. म्हणजे भरपूर पक्वान्न बनवा. आणि सांगतात 56 प्रकारचे भोग भगवंताला पूजेसाठी, नैवेद्यासाठी बनवले. म्हणून वृंदावनला कन्हैयाला रोज 56 प्रकारचा नैवेद्य असतो. रोज अजून बी 56 प्रकारचे पदार्थ बनवले आणि गेले सगळे वृंदावनातून गोवर्धनाला. आणि गोवर्धनाला गेल्याच्या नंतर सगळे म्हणले कन्वा काय तेरो देवता, अरे कुठे तुझा देव?
कुठे आहे तुझा देव? तेव्हा कन्हैयानं सांगितलं, अरे हे दिसत नाही का 21 किलोमीटरचा सगळा माझा देवच आहे. म्हणे आता याला आंघोळ घालायची का? पूजा करायची म्हणलं आंघोळ घालावं लागेल ना. म्हणे मग कन्हैया म्हणले, अरे कन्हैया या 21 किलोमीटरच्या देवाला आंघोळ घालायची आयुष्य जाईल ना. पाणी आणून टाकायचे आणि किती ओला होणार. अरे म्हणे एवढ्या वेळचं पाणी टाकतो, याची मिशी बी ओली झाली नाही अजून, आता काय करायचं सांगा. मग मनोमन प्रार्थना केली की काहीतरी इच्छा प्रगट करा. आणि तिथं मनोमन इच्छा केली, देवा काहीतरी जवळ इथं पाण्याची व्यवस्था करा. आणि भगवंताला विनंती केली आणि तिथं मानसी गंगा प्रगट झाली. सर्वांनी जय जयकार केला. बोल गोवर्धननाथ की मानसी गंगा की मानसी गंगा प्रगट झाली. ती गंगा अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्धी प्रदक्षिणा झाल्यावर त्या कुंडावर आंघोळी करतात आणि तिथून पुन्हा पुढची राहिलेली प्रदक्षिणा करतात. मग सांगितलं आता म्हणे, अरे सगळे आश्चर्य करायला लागले. म्हणे अरे एवढे दिवस झाले इंद्राची पूजा करतो, अजून त्यानं तोंड सुद्धा दाखवलं नाही. आणि तुझ्या देवानं तर एका विनंतीमध्येच गंगा प्रगट केली. म्हणे मग आपला देवच तसा आहे म्हणले. मग आता काय ठेवले देवाच्या समोर 56 प्रकारचे भोग ठेवले आणि सांगितलं, कन्हैया आता म्हणे डोळे लावा आणि माझ्या देवाची प्रार्थना करा. सर्वांनी डोळे लावले. ब्रह्मांड ब्रह्म ब्रह्मावीर ब्रह्मांड ब्रह्मणाहुतम भगवंताला सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री भूती थोडासा पांडा का सांगितलं. भगवंताला विनंती केली आणि भगवंत प्रगट झाले गोवर्धनाच्या रूपात. भगवंत कन्हैयाच गोवर्धनाचं रूप धारण केलं. लाव ब्रजवासियो भोग, लाव ब्रजवासियो भोग, लाव ब्रजवासियो भोग. आणि सगळं स्वाहा करायला सुरुवात केली. सगळे 56 प्रकारचे भोग खायला सुरुवात केली. मधुमंगल म्हणे, कन्हैया तुझ्या देवाला आजपर्यंत कधी खायला भेटलं होतं का नाही? अरे आम्हाला काही ठेवतो का? सगळंच खाऊन घेतो. भगवंत म्हणले, अरे ठेवल, काही टेन्शन घेऊ नका. म्हणे एक म्हणे, कन्हैया आम्हाला तर तुझा चेहरा आणि तुझ्या देवाचा चेहरा सारखा दिसायला लागला रे. हे कसं काय? कन्हैया म्हणले, अरे ज्या गाईचं दूध मी पिलं त्याच गाईचं दूध मी रोज या देवाला पाजायचो म्हणून आमचा चेहरा सारखा झाला. असे उत्तर द्यायचे. कन्हैयानं आपलं देव पण गोपाळाला कळू दिलंच नाही महाराज. आणि गोपाळाला देव पण कळू दिल्यावर काय मजा राहील का त्याच्यामध्ये? पिशे पण मिरवी जगा माझी. म्हणून साधू कधी आपलं साधुत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नसतो आणि जो करत असतो तो साधू नसतो. एखादा जर म्हणला ना मीच महाराज आहे, मीच देव आहे आणि मग फुटू घरात लावा, जाळ होऊ दे म्हणा, तू जाय तिकडे, काय गरज नाही. आजपर्यंत एका बी संतानं सांगितलं नाही मी संत आहे महाराज. लक्षात आलं माझं बोलणं? वेडे होऊन जगात राहिले आणि नंतर त्यांचं संतत्व सिद्ध झालं. एखादा म्हणला माझ्या आशीर्वादानं तू चांगलं होईल, अरे म्हणा तू आज तुल पुरण मलकूट द्यायला हा काय नाही महाराज. देवाचा संताचा आशीर्वाद जीवनामध्ये मिळवला पाहिजे आहे का नाही? सांगतात भगवंत तुझा चेहरा आणि तुझ्या देवाचा चेहरा तर सारखाच दिसायला लागला कन्हैया. कन्हैयानं उत्तर दिल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका, असं उत्तर दिलं. भगवंतानं दिलेला सगळा प्रसाद गोवर्धन भगवंताने ग्रहण केला आणि ऐका सर्वांनी गोवर्धन भगवंताचा जय जयकार केला. तेव्हापासून दीपावलीच्या टायमाला इंद्राची पूजा बंद झाली आणि गोवर्धनाची पूजा सुरू झाली. म्हणले आता काय करायचं? म्हणे काय नाही, आता माझ्या देवाची सगळ्यांनी प्रदक्षिणा करायची. 21 किलोमीटरच्या देवाची सगळ्यांनी प्रदक्षिणा केली आणि गोवर्धन भगवंताची त्या ठिकाणी पूजा केली, प्रदक्षिणा केली. पण इंद्राला राग आला. इंद्राला राग आला. म्हणले अरे दरवर्षी माझी पूजा व्हायची आणि यंदा माझी पूजा न करता गोवर्धनाची पूजा. दरवर्षी आपल्या हातान महाराज घ्यायचे. सप्तामाया म्हणण्याशिवाय पान हालत नव्हतं शेवडीचं. आणि आता असं होतं का नाही? मग राग आला इंद्राला. म्हणले आता काय करायचं? आता काय करायचं? म्हणले आता मेघांना आदेश दिला. मेघांना आदेश दिला, चला सगळ्या वृंदावनात पाणीच पाणी करून टाका. वृंदावनातला एक सुद्धा माणूस जिवंत राहिला नाही पाहिजे. कळू द्या इंद्राची ताकद काय असते. आणि मग मेघांना आदेश दिला,
गरजायला सुरुवात झाली. विजांचा कडकडा, ढगांचा गडगडा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. महाराज छत्र्या घ्या, पाऊस मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर सगळं पाणी वृंदावनामध्ये व्हायलं. नंद बाबा म्हणले, कन्हैया तुला सांगितलं होतं आम्ही इंद्राची पूजा नाही केली तर इंद्राला राग येईल. आता काय करायचं बोल, काय करायचं सांगा. नंद बाबाला सांगितलं, कन्हैयानं बाबा घाबरू नका. सगळ्या ब्रजवासियांना सांगितलं, घाबरू नका. ज्या देवाची आपण पूजा केली त्याच देवाची विनंती करा. सगळ्यांनी पीपी किट का काय म्हणतात, कुठून आलं तरी खिशातच सॅनिटायझर राहायचं सगळ्याच्या. काही हातावर मारायचे, काही पोटात टाकायचे. अहो लय प्रयत्न केले वाचण्यासाठी महाराज सॅनिटायझर आहे का. आणि मग गोपाळ थकले, गवळी थकले आणि कन्हैयांची करंगळी ऐका बरं का. बाकीच्यांचे 2-2 हात, कोणी कोणी मोठे मोठे लाकडं लावले आणि कन्हैयानं करंगळी धरली. मग बाकीच्या चर्चा सुरू झाली. पान कसं नाटकं करायला. खरंच याच्या कणगळीवर एवढा पर्वत राहत असतो का. ह्यो म्हणायला मायामुळं सप्ताह व्हायला. हां खरं सांगा तुम्ही. हां महाराज असला मग काय झालं. मला महाराज असला मग काय झालं. अशी चर्चा सुरू झाली. देवाच्या बाबतीत झाली महाराज आहे का. देवाला म्हणले, कन्हैया नाटकं काय करतो. अरे आम्ही 2-2 हात एवढे लाकडं लावून इथं बसलेलो आहे आणि तुझ्या करंगळीवर पर्वत राहत असतो का. घे तुझी करंगळी काढून. कन्हैया म्हणले, काढून नाही घेत, थोडी वाकवून बघ. कन्हैयानं थोडी करंगळी वाकवली. काढ 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 सगळ्यांचे लाकडं पर्वत खाली यायला. कन्हैया तुझी करंगळी. नाही नाही म्हणजे काढतो ना, आता काढतो. नाही 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 कन्हैया तुझी करंगळी सरळ कर. भगवानानं पुन्हा करंगळी सरळ केली आणि मग बाकीच्यांना सांगितलं, काढा तुमचे हात लाकडं सगळे काढून घ्या, निवांत बसा. एकदा देवावर भार घातला, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवापायी. त्याच्यावर भार घातल्यावर काहीच अडचण येत नाही महाराज. फक्त मी करतो असं समजायचं नाही. त्याच्यावर भार घातला ना कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही. आणि मग भगवंतानं आपल्या करंगळीवर पर्वत धरला आणि गिरी गोवर्धनधारी असं भगवंताचं गिरधारी हे एक नाव पडलं. आणि मग सगळे 7 दिवस झाल्यानंतर पाऊस शांत झाला. आणि मग कन्हैयाला सगळे म्हणायला लागले, कन्हैया एवढा मोठा पर्वत तू कसं काय उचललास रे. कन्हैया म्हणले, नाही तुम्हाला माहित नाही का, आपल्याला ओळखलंच नाही तुम्ही अजून. कन्हैया असे नाही म्हणले. कन्हैया म्हणले, अरे वेड्या हो, मी या गवळणीच्या घरचं दही दूध चोरून खाल्लं ना, त्याची ताकद माझ्यात आली. कछु माखन को बल बढ़्यो, कछु गोपन कियो सहाय, राधा रानी की कृपा से मैंने गिरिराज लियो उठाय. लक्षात झालं का. मी काही माखन खाल्ली त्याची ताकद, काही तुमच्या प्रेमाची ताकद आणि देवाच्या कृपेनं मी हा पर्वत उचलला. महाराज हे भगवंताचे उद्गार आहेत, लक्षात ठेवा. पण देवानं सांगितलं नाही की माझ्या ताकदीनं मी उचलला, नाही सांगितलं. लक्षात ठेवा. भगवंतानं अशी गोवर्धनाची लीला केली. पुढं रास लीलेचा प्रसंग आहे. भगवंतानं एक दिवस शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि शरद पौर्णिमेच्या रात्री काय झालं बघा, लक्ष देऊन ऐकावर. भगवंतानं रासलीला करायचं ठरवलं. आता रासलीला म्हणजे नृत्य, सोपा अर्थ आहे त्याचा. नृत्य म्हणजे रासलीला. पण आता रासलीलेला लोकांनी बदनाम केलं आहे का नाही. एखादं पोरग जर आगाव असलं ना तर माय म्हणते, महाराज मग पोरग म्हणजे किसनच आहे, असा चिपडा. कृष्ण आगाव असलं की त्याला कृष्ण म्हणतात काही जण आहे का नाही. नाही देवानं असं आगावपणा नाही केला. रासलीला करते वेळेस देवाचं वय फक्त 11 वर्षाचं होतं, कौमार अवस्था होती. बरं देवानं रासलीला मग केली म्हणजे काय, शरद पौर्णिमेच्या रात्री निधिवनामध्ये गेली. निधिवन अजून सुद्धा वृंदावनला आहे. आणि अजून सांगू एक किमया तुम्हाला, अजून सुद्धा निधिवनात झाडं आहेत आणि ते झाडं असे एकटे नाहीत, असे जुटलेले आहेत एकमेकाला. निधिवनातले झाडं असे एकमेकाला जुटलेले आहेत. आणि त्या निधिवनात अजून सुद्धा माझ्याकडे लक्ष द्या, मंदिर आहे, राधा राणीचं मंदिर आहे, कन्हैयाचं मंदिर. तिथं शृंगार करून ठेवला जातो रात्रीच्या टायमाला. रात्रीच्या टायमाला पानाचा विडा, लाडू
शृंगार बांगड्या वगैरे असं सगळं ठेवल्या जातो शृंगार, आणि 6 वाजता ते बंद करतात. बंद केल्या रात्रीच्या टायमाला मला वाटतं 10 वाजता ते बंद करतात. आणि बंद झाल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका, सकाळी तो दरवाजा उघडला जातो. आणि सकाळी दरवाजा उघडल्याच्या नंतर तिथला सगळा शृंगार विस्कटलेला असतो. तिथल्या बांगड्या विस्कटलेल्या असतात, तिथला लाडू खाल्लेला असतो, पान खाल्लेलं असतं. हे अजून सुद्धा वृंदावनात पाहायला मिळतं. हे मीडियावाल्यांचा विश्वास नव्हता ना, म्हणून मीडियावाले म्हणले हे रात्रीच कोणीतरी येऊन हे असं करत असेल. कॅमेरे लावून बसले होते, कारण मीडियावाले लोक सहज विश्वास नाही ठेवत. कॅमेरे लावून मंदिराजवळ बसलेले होते महाराज. पण सांगू तुम्हाला, कोणी तिथं अजून जातही नाही रात्रीच्या टायमाला आणि काहीच नाही. पण तो शृंगार अजून सुद्धा अशी धारणा आहे भक्तांची की भगवंत आज सुद्धा या ठिकाणी येऊन रासलीला करतात, अशी भक्ताची भावना आहे. आपल्या लोणारला नाही का संशोधनासाठी क्रियान आले होते आणि ते त्याच्यातच डुबून गेले, असं घडलं का नाही? असं संशोधन करण्याचे काही माणसं विश्वास ठेवत नाहीत ना, प्रयत्न करतात ना. हे आमच्या गणेश महाराजाच्या गावाला खंडोबाची यात्रा असते, विश्वास ठेवला पाहिजे. त्या खंडोबाची यात्रा असते का नाही? ऐका, त्या खंडोबाच्या यात्रेच्या वेळेस अशी मोठीच्या मोठी विस्तवाची आडी बनवतात. अशी विस्तवाची आडी लांब जरी उभं राहिलं तरी अंगावर असा चटके लागतात. आणि ज्यानं नवस केला ते माणसं त्या विस्त्यातून चालत जातात, पण फोड सुद्धा येत नाही महाराज. है ना तुमच्या गावात असं? किती उदाहरणं सांगायचे. मी बद्रीनाथ केदारनाथला गेलो ना, तिथं गंगोत्रीला गेलो होतो. ते गंगोत्रीला तिथं एक गरम पाण्याचा कुंड आहे, गरम पाण्याचे कुंड आहेत ना तिथं. खाली त्याच्या बाजूला जरासं गेलं की थंडगार पाणी, पाय सुद्धा ठेवा वाटत नाही. आणि तिथं गेलं की गरम पाणी, तांदूळ जरी टाकले तर 10 मिनिटात भात होतो त्याचा, एवढं गरम पाणी. आणि त्याच्या जवळच साईडला 10 फुटावर नुसतं गार पाणी, माणूस पाय बी ठेवू शकत नाही. मानल्या पाहिजे दादा या गोष्टी. इकडे मळगंगेची यात्रा असते ना निगोजाला, पुण्याजवळ मळगंगा मातेची यात्रा. तिथं अजून सुद्धा त्या बारवातून घागर बाहेर येते. वर्षातून त्या ठरलेल्या दिवशी त्याच वेळेला त्या बारवातून घागर बाहेर येते आणि रात्रभर तिची मिरवणूक करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सोडून देतात. ती पुन्हा पुढच्या वर्षी त्याच वेळेला, त्याच दिवशी, त्याच तिथेला ती घागर पुन्हा बाहेर येते. जाऊ द्या, लय लांबचं कशाला सांगू तुम्हाला. आपली उटी माहिती आहे, ब्रह्मचारी महाराजाची उटी आहे ना, त्या उटीला बारो होता मोठा. आता नाही तो महाराजांनी मला तिथं सांगतात, तुम्हाला उद्या जर स्वयंपाक करायचा असेल तर काय काय भांडी लागणारे अशी चिठ्ठीवर लिहायची आणि ती चिठ्ठी त्या बारवात टाकून द्यायची. दुसऱ्या दिवशी तेवढेच भांडी वर यायचे आणि दिवसभर स्वयंपाक करायचा आणि धुवून ते भांडे पुन्हा त्या बारवात टाकून द्यायचे. आपल्या उटीची आहे, लय लांब जायची गरज नाही. ह्या गोष्टी मानल्या पाहिजे. आता मला वाटतं 8 दिवसाच्या अगोदर आपल्या कथेच्या सुरुवातीच्याच दिवशी नंदीनं दूध पिलेले व्हिडिओ आले का नाही? पण काही नंदी म्हणले नंदीन दूध पिलंच नाही. काही बैल म्हणले नंदी कशी आले, बैल. काही बैल म्हणले नंदीन दूध पिलंच नाही, आहे का नाही? अरे पाजलं ना लोकांनी. अरे भाव असेल तर देव काय महाराज, नामदेव रायानं नैवेद्य खाऊ घातला, देव दगडातून प्रगट होऊन खाल्ला ना देवान नैवेद्य. म्हणजे आज आश्चर्य मानायची गोष्टच नाहीये. आपला विश्वास कमी पडतो, आपला विश्वास. माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माझं लग्न होतं का नाही, लक्ष देऊन ऐका. माझं लग्न होतं, मी स्वतः अनुभवलं महाराज. ऐका, आमच्या वडिलाची माझी इच्छा होती लग्न गावात करायची, बरोबर का नाही? येऊ लग्न गावात करायची आमच्या वडिलाची माझी इच्छा. आणि बाकी सगळ्यांची इच्छा, महाराज तुमचं लग्न आहे, मोठे मोठे पाहुणे येणार आणि त्याची व्यवस्था होईल का आपल्या गावात? कोणी म्हणायचं आपण रिसोडला ठेवू, काही हिंगोलीचे पाहुणे आमदार आणि ते म्हणायचे आपण हिंगोली ठेवू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं करतो. पण वडिलाची माझी एकच इच्छा गावात ठेवायची. आणि लग्नाची तारीख म्हणजे 6व्या महिन्यातली 4 तारीख. म्हणजे पावसाचं वातावरण असतं बरं महाराज. आमचे भावकीतले सगळे म्हणले, भाऊ वगैरे, बेजारी करसाल तुम्ही आमची, तुम्ही येत नवर देऊ त्या दिवशी, भगुने आम्हाला उचलणं लागतील, तुम्ही ताण करसाल जीवाला. म्हणलं टेन्शन घेऊ नका, होईन काय वाचत. माझी एकच इच्छा की बा आपल्या लग्नाच्या निमित्तानं लोकायला गाव पाहण्यात यावं, बाकी काय, गाव पाहण्यात यावं म्हणून. आणि गावातल्या म्हाताऱ्या बी म्हणायच्या, सोपान
तो लग्न गावातच ठेव. आम्हाला तो लग्नाला नाही एवढ्या लांब कुठं येता येणार, गावात असल्यावर आम्हाला बी लग्नाला येता येईल. मग अशी सगळ्यांची जी इच्छा होती. मग गावात ठेवलं. ऐका महाराज 3 वाजेपर्यंत हे सगळी कंपनी होती. मग 3 वाजेपर्यंत होऊन बाबा बी होते आहे का नाही. हां सातव साहेब हे सगळीच मंडळी होती आहे का नाही, आमदार संतोषराव वगैरे. ऊन होतं 3 वाजेपर्यंत आणि मला आंघोळ घालून त्या घोड्यावर मी बसलो की 2 थेंब अंगावर पडले भाऊ माझ्या. आणि जरासं वारं सुटलं आणि 2 थेंब अंगावर पडले. आणि मग हे बाकीच्यांचे शब्द मला आठवू लागले. महाराज बेजारी होईल बरं, पावसाचे दिवस आहे महाराज ऐका. आणि वडिलाचा आणि माझा तडाखा गावातला. मग देवाला त्या घोड्यावर बसून प्रार्थना केली. म्हणलं देवा माझी इज्जत तुझ्या हातात आहे. आणि मला सांगताना गैवरून येते ही गोष्ट लक्षात ठेवा. भगवंताने एक विनंती केली देवाला की देवा ही आज एवढे इथं लोक आलेत आणि यांची व्यवस्था नाही झाली तर किती किती मला त्रास होईल आहे का नाही. विनंती केली देवाला. आणि महाराज बाबा होते. गोल पाऊस पडला गावाच्या सगळीकडून गोल, पण लग्नात थेंब पडला नाही. फाट्यावरच्या माणसाला गावात येता आलं नाही, जयपुरातल्या माणसाला गावात येता आलं नाही, चिंचांब्याच्या माणसाला गावात येता आलं नाही. आणि पण तिथं थेंब सुद्धा पावसाचा पडला नाही. काय काय अनुभव घ्यायला पाहिजे अजून बोल. तुम्ही विश्वास ठेवा आणि देवावर एखाद्या गोष्टीचा भार टाका महाराज, पण अंतकरणातून टाकावर. अंतकरणातून जर देवावर भार घातला ना महाराज, ते काम तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहत नसतं लक्षात ठेवा. म्हणून आपण कमी पडतो विश्वासाला कुठंतरी, म्हणून आपल्याला देवावर विश्वास, आपलं काम होत नाही. विश्वास असला पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असेल तर महाराज स्वामीवर देवावर सुद्धा त्या माणसाची सत्ता चालत असते. आणि असं सांगतात का नाही भगवंताने ह्या लीला केलेल्या आहेत. पर्वत गोवर्धन भगवंतानं उचललेला. कुठून बाजूला गेलो माझ्या लक्षात नाही आलं. हाँ कछु माखन को बल बढ़्यो, कछु गोपन कियो सहाय, राधा रानी की कृपा से मैंने गिरिराज लिए उठाय. हे तर झालं होतं आपलं. मी सांगत होतो रासलीला. रासलीलेतलं सांगत होतो की अजून सुद्धा त्या निधिवनामध्ये त्या मंदिरात तो शृंगार विस्कटलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास म्हणजेच देव आहे. विश्वास म्हणजे देव आहे. नाही त्या मंदिरात दगड आहे देव, बोला दगडच आहे ना. पण ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी ते हनुमंतर आहेत, आणि ज्याचा विश्वास नाही त्याच्यासाठी ते दगड आहेत. आलं लक्षात ठेवा. म्हणून अजून सुद्धा रासलीलेचा प्रसंग सांगतात. भगवंत शरद पौर्णिमेच्या दिवशी सुंदर अशी बासरी वाजवतात. ऐका, सुंदर अशी बासरी वाजवतात. आणि भगवंताची बासरी वाजल्याच्या नंतर महाराज असं सांगतात ना, नदीचं पाणी सुद्धा संत गतीनं व्हायचं, नाही तर एका जागेवर थांबायचं. वारा सुद्धा बंद व्हायचा. आज जसा बंद झाला का नाही, थोडं बी वारा नाही, वारा सुद्धा बंद व्हायचा. गायी जर चरायला लागल्या ना तर गायी चरायचं विसरून जायच्या. एवढी भगवंताच्या बासरीमध्ये ताकद होती. ऐका, आज जरी माणसाने एखाद्या बासरी वाजवली ना, की बासरी हे मनाला लवकर मोहून टाकणारं वाद्य आहे. बासरी वाजली की बघा, भगवंताने बासरी वाजवल्याच्या नंतर म्हणतात ना, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुना मुरली सुनाने वाले,
बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है। ऐका, सोने की होती तो क्या कर जाते मोहन, ये बास की होकर भी दुनिया को नचाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। बासरी काय शिकवते माहिती आहे का? छिद्र आहेत ना, छिद्र, बासरीला छिद्र आहेत बघा, पण सगळ्यांना बासरी नाही वाजवता येत. मला खूप इच्छा होती बासरी शिकायची. बासरी म्हणजे अशी अशी वाजवतात ती, बरं, पवा नाही, पवा सगळ्याला वाजवता येतो, फू, त्याच्यात काय, बासरी म्हणजे अशी फुकावं लागते ना, त्याला छिद्रवरून असतो, ते फुकताना फुकू फुकू महिना गेला माझा, पण ती वाजली नाही आपल्याकडून. सांगू तुम्हाला, ती बासरी वाजवत असताना असं असतं का नाही, त्याला छिद्र असतात बघा, पण ते छिद्र ज्याला व्यवस्थित हँडल करायला जमले त्याच्याकडूनच ते सुंदर आवाज निघत असतो. तसं आपलं जीवन हे एक बासरी आहे आणि याला सुख दुःखाचे छिद्र आहेत, पण ज्याला व्यवस्थित छिद्र मॅच करायला जमले त्याच्या जीवनातूनच सुगंध आवाज, सुरेल आवाज असा त्याच्या जीवनातून येत असतो. पण सुंदर अशी बासरी भगवंताने वाजवली. सर्व गवळणी, प्रत्येक गवळणीला असं वाटायचं की कन्हैया आम्हाला स्वतःचं नाव घेऊन आम्हाला बोलवतात. सगळ्या गवळणी त्या वनामध्ये आल्या आणि वनामध्ये आल्याच्या नंतर भगवंत म्हटले, अगं एवढ्या रात्री तुम्ही या निर्जल वनामध्ये कशासाठी आल्या? तेव्हा भगवंताला त्या गवळणी म्हणल्या, देवा तूच आम्हाला बासरी वाजून इथं बोलवलंस आणि आता म्हणतो कशाला आल्या? भगवंत म्हणले, मी बासरी तुम्हाला बोलवायसाठी नाही वाजवली, मग मी बासरी माझ्या आनंदासाठी वाजवलेली आहे का नाही? मी माझ्या आनंदासाठी बासरी वाजवलेली आहे. आणि भगवंत तिचं रास लीला करतात, ऐका, नृत्य करतात. जेवढ्या गोपी तेवढे भगवंतांना अवतार धारण केले आणि मग सर्वांसोबत देवाने नृत्य केलं. ऐका, ताही आहिर की छोरी आछची आभर छाछ पे नाच नचावे. देवाला एवढूसं ताक पाजायच्या, नाच म्हणायच्या, आहे का नाही? असे भगवंत सुद्धा नाचायचे. पण गवळणींना अहंकार झाला आणि अहंकार झाल्यानंतर भगवंत तिथून अंतर्धान झाले, बरं का. भगवंत तिथून अंतर्धान झाले आणि मग या गवळणीनं देवाला विनंती केली, देवा अहो आत्ता तुम्ही आमच्या सोबत होतात आणि आत्ताच्या आता तुम्ही या ठिकाणाहून निघून गेलात. देवा म्हणतात ना, कानया रे कानया रे कानया रे जगजेठी, कानया रे कानया कानया रे जगजेठी. देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी.
बँडवाले थांबा जरस, बँडवाले जरस थांबा. हा अजून मुहूर्त राहिलाय, गोरज मुहूर्त आहे आपला. गोरजच म्हणतात ना संध्याकाळच्या, गोरज गोरज आहे का नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. सुंदर भगवंताची विनंती करतात. लक्ष द्या माझ्याकडे. हे बघा, तुम्ही असं लगेच व्हायबल होता. थोडा वेळ आहे अजून. लग्न म्हणल्यावर घाईचे म्हणा सगळे, पण जरसा टाइम आहे आपल्याला अजून, आहे का. ऐका, भगवंताची विनंती करतात. इथवरी होता संग, अंगे अंग लपविले. आर शांत बसान बापा हो, सांगू द्या. 2 दिवस राहिले दादा, आहे का नाही. लक्ष द्या माझ्या. अरे बँडवाले थांबाय बाबा, लक्ष द्या. बघा, कन्हैयाला विनंती करतात. देवा, आम्हाला गर्व झाला म्हणून तुम्ही आमच्या इथून निघून अंतर्धान झालात. गवळणीला त्यांच्या गर्व झाल्याचा जाणकार झाली. भगवंत पुन्हा त्यांच्यामध्ये येतात आणि रासलीला त्या ठिकाणी होते. भगवंताने अशी रासलीला केली. नंतर गोपीगीत आहे याच्यामध्ये. गोपीगीत झाल्याच्या नंतर कंसाला लक्ष देऊन ऐका बरं का. कंसानं आजपर्यंत जे राक्षस पाठवले ते एकही परत आला नाही. मग कंसाला चिंता वाटली, आता काय करायचं. म्हणे एक काम करा, आजपर्यंत आपण जेवढे राक्षस पाठवले तेवढे वृंदावनात गोकुळात पाठवले. आणि असं सांगतात, ज्याच्या ज्याच्या क्षेत्रात ज्याची त्याची ताकद जास्त असते. असं करा, कन्हैयाला आणि बलरामाला इकडे घेऊन या, म्हणजे मारायला सोपं जाईल. मग कुणाला आणायला पाठवायचं. मग अक्रूर काकाला पाठवलं बरं का. अक्रूर काकाला सांगितलं, काका तुम्ही कन्हैयाला घेऊन या. तुम्ही आता काय ऐकणार नाही, तुम्ही आता व्हायबल झाले, चंचल झाले, आहे का नाही. म्हणले अक्रूर काका आपण हा प्रसंग उद्या ऐकू, कारण हा विरहाचा प्रसंग आहे. आपण हा थोडा उद्या घेऊ, आहे का नाही. म्हणून आज ऐका, अक्रूर काका जातात, कन्हैयाला घेऊन मथुरेत येतात. मथुरेत आल्याच्या नंतर भगवंत युद्ध करतात आणि कंसाचा वध करून टाकतात. एका बुक्कीच्या प्रहारामध्ये कंसाला मारून टाकतात. आणि मग भगवंताचं कंस मर्दन हे नाव होतं आणि सर्वांनी जय जयकार केला. कंस मर्दन भगवान की जय, कंस मर्दन भगवान की जय, कंस मर्दन भगवान की जय. एका बुक्कीत जीव घेतला. एका बुक्कीत भगवंताने त्याला मारून टाकलं. मारामारे आपल्याला पाहायच्या नाही, आपल्याजवळ का कमी येत्या, कशाला सांगायचे, आहे का नाही. भगवंतानं त्याला मारून टाकलं. तिथून भगवंताचं कंस मर्दन हे नाव ठेवण्यात आलं. आणि पुन्हा लक्ष देऊन ऐका, उद्धवाला वृंदावनाला पाठवतात. हा पण प्रसंग आपण थोडक्यात उद्याच ऐकू, हा विरहाचा आहे. म्हणून उद्धवाला वृंदावनाला पाठवतात. यशोदा मातेची नंदबाबाची समजूत काढण्यासाठी उद्धवजी जातात. नंदबाबा यशोदा राणीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण नंदबाबा यशोदा राणी समजवल्या जात नाहीत. आणि मग लक्ष द्या, पुन्हा उद्धवजी परत माघारी येतात. आणि आल्याच्या नंतर ऐका, मथुरेत आल्याच्या नंतर पुन्हा भगवंत उद्धवजी पुन्हा मथुरेत येतात. आणि मथुरेत आल्याच्या नंतर वृंदावनातला सर्व वृत्तांत देवाला सांगतात. देवाचे डोळे सुद्धा भरून येतात त्या गोपिकांचं प्रेम ऐकून. आपल्याला ते उद्या ऐकायचंय. आता या ठिकाणी पूर्वार्ध दशमस्कंदाचा या ठिकाणी थांबूयात आणि उत्तरार्धाला सुरुवात करायची. दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये काय सांगितलं बघा. कंसाला मारल्याच्या नंतर ऐका, कंसाला मारल्याच्या नंतर कंसाच्या सासऱ्याला राग आला जरासंधाला. आणि जरासंधानं भगवंतावर स्वारी केली. ऐका, 17 वेळेस जरासंध पराजित झाला. आणि 18व्या वेळेस भगवंताला मथुरा सोडावी लागली. आणि भगवंत द्वारकेमध्ये गेले आणि द्वारका नगरी निर्माण केली. आणि द्वारकेत राहत असताना सांगतात विदर्भ नरेश राजा आहे. ऐका बरं आता लक्ष देऊन. विदर्भ नरेश राजा आहे भीष्मक नावाचा. आणि त्याची रुक्मिणी एक कन्या आहे. ती रुक्मिणी उपवर झाली. लक्ष द्या. आणि उपवर झाल्याच्या नंतर रुक्मिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण. त्यांचे भाऊ होते ना रुक्मांगद. रुक्मांगद होतं नाव त्यांचं बरं का. मग रुक्मांगदाचे मित्र होते शिशुपाल. शिशुपालासोबत रुक्मिणी मातेचा विवाह करायचं ठरवलं होतं. ऐका बरं, शिशु कुणाला म्हणतात. ज्याला शी आणि सू कुठं करावं कळत नाही तो शिशु. आणि रुक्मिणी माता म्हणते आशासोबत मी लग्न करणार. रुक्मिणी मातेनं देवाच्या लीला ऐकल्या होत्या. कारण रुक्मिणी माता म्हणजेच लक्ष्मी
आणि कन्हैया म्हणजेच भगवान विष्णू, ते एकमेकाला सोडून कसे राहतील सांगा. मग रुक्मिणी मातेनं मनोमन देवाला पती म्हणून स्वीकारलेलं होतं आणि देवाला सांगितलं, देवा मी लग्न करेल तर फक्त तुमच्या सोबत करेल, आणि नाही तर मी लग्न करणार नाही. तो मेरी नहीं हो सकती तो किसी और की नहीं हो सकती. मैं तेरे लिए अपनी जान भी दे दूंगा और किसी की जान ले भी लूंगा. पिक्चरात पाहता का नाही तुम्ही? पण देवाचं असं प्रेम नव्हता. प्रेम मी सांगितलं तुम्हाला. प्रेम कशाला म्हणतात? तुम्ही कुठेही राहा, कसंही राहा, पण आनंदित राहा, ही प्रेमाची व्याख्या असते. आपलं हे प्रेम नसतं, ही आपली वासना असते. वासना वेगळी आणि प्रेम वेगळं, बरोबर आहे का नाही? मग आता रुक्मिणी मातेनं सांगितलं, मला शिशुपाला सोबत लग्न करायचं नाही. मला रुक्म्या शिशुपालाला देतो, पण मला लग्न करायचं नाही. रुक्म्या मजला शिशुपालाशी देतो काय करू, कसा ग बाई, बोला कसा ग बाई, हरी विन धीर धरू, कसा ग बाई, हरी विन धीर धरू. शिशुपालाशी बोला देतो काय करू, कसा ग बाई, हरी विन धीर धरू. आंबा कसा ग बाई, हरी विन धीर धरू. राग आल्यावर माणसं घे एकेरी नावानं उल्लेख करतात. राग आल्यावर होय, एखाद्याला राग आल्यावर ते शास्त्री म्हणल होय, अरे त्या सोपाण्याला अक्कल नाही, असंच म्हणा ना. राग आल्यावर काय असं म्हण. अहो बायको बी नवऱ्याला राग आल्यावर प्रेमानं आवाज देते का? हा, तो असतं मग आयुष्य बर्बाद केली म्हणते. चांगलं जर भांडण टोकाचं चिटकलं ना, असं रागात बोलतात का नाही? मग ऐका, लक्ष देऊन ऐका. माझं विवाह करायचं ठरवलं, पण रुक्मिणी माता म्हणली मला याच्यासोबत विवाह करायचा नाही. मग ऐका, पत्र लिहिलं रुक्मिणी मातेनं देवासाठी, आणि पत्र लिहून एका ब्राह्मणाच्या हातात ते पत्र दिलं आणि सांगितलं, हे पत्र माझं देवापर्यंत पोहोचवा. त्या पत्रात असं लिहिलेलं होतं, देवा मी न पाहता तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. न पाहता होतं ते प्रेम असतं. आपलं अगोदर पाहिल्या जातं आणि मग ठरवल्या जातं करायचं का नाही करायचं. प्रेम नाही आहे, ही वासना आहे. सांगितलं, देवा मी तुम्हाला मनोमन माझं पती म्हणून स्वीकारलेलं आहे, आणि एखाद्या सिंहाचा वाटा एखाद्या कोल्या कुत्र्याने खावा हे माझ्या मनाला आवडणारं नाही देवा. म्हणून तुम्ही यावं आणि माझं रक्षण करावं, माझं पाणी ग्रहण करावं, असं भगवंताला पत्र दिलं. देवा मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. आणि महाराज, लक्ष्मी देवाशिवाय कशी राहणार आहे बोला? मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. आणि मग लक्ष देऊन ऐका, त्या मैत्रिणी आल्या होत्या ना, लग्नाची तयारी केली होती, आणि त्या मैत्रिणी रुक्मिणी मातेला सजवत होत्या. पण रुक्मिणी मातेला ना मेहंदी लावू दिली नाही, हळद लावू दिली नाही, काहीच नाही. पोरीच्या मनात जर नसन ना नवरदेव पसंत, पाहायला जरी आले ना तर मायल म्हणती, माये मग लग्न करायचं नाही त्याच्या संग. बरं आपल्या इकडच्या भाषेत सांगतो, माये मग लग्न नाही करायचं कधीच मार, मग लग्न नाही करायचं बरं त्याच्या संग. मग त्याची माय काय म्हणते, तिची माय म्हणते, बाई पाहुणे आले तर आपल्या घरी, आपली इज्जत आहे, तू फक्त चहा घेऊन जा. आपण मोडून कशात भाऊ की आपलं ते काय सोयीरपण निघणं म्हणू, नाही तर आमची हुंडा द्यायची ताकद नाही म्हणू, नाही तर आम्हाला यंदा करायचं नाही म्हणू, आपण काही बी करू पुढं, पण बाई अशी करू नको, तू चहा घेऊन जा. मग ती अशी जाते, नटत नाही काय नाही, मनात नसल्यावर असे चहा घेऊन जाते. आणि मग ते पाहुणे विचारतात त्याच्यात बसलेले एखादं, नाव काय? ती म्हणते आरची. कारण आरची लग्न करायचं नव्हतं ना, प्रशासन करायचं होतं. पाहुणे आलते ना पाहायला तिला बी, ती सांगे अशी पाहती बांकी पाहती, आरची म्हणते आहे का नाही. पसंत नसल्यावर तसंच असतं का नाही? पसंत नसल्यावर नाव बी व्यवस्थित सांगत नाही बघा, का याचा अपमान करायचा आणि इथून पहिल्यानं कटचं करायचं, पत्ता कट करायचा आहे का नाही. तसं रुक्मिणी माता म्हणते, मला मेहंदी लावू नका, मला सजवू नका, आणि काहीच नका. पण हे सुदेव नावाचा ब्राह्मण, हा मला नाव आठवत नव्हतं, आठवलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातात पत्र दिलं.
माय ते पत्र देवापर्यंत पोहोचलं. भगवंताने त्याच रथात सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बसवलं. म्हणले आजचे काम केली देरी काय को, चला बसा रथामध्ये. भरधाव वेगानं रथ आणला आणि भरधाव वेगानं रथ आणल्याच्या नंतर मंदिराच्या जवळ देवीच्या उभा केला. आणि मग सुदेव नावाचे ब्राह्मण जातात आणि रुक्मिणी मातेच्या कानात सांगतात, तुम्ही ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात ना, तो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश तुम्हाला घेण्यासाठी आलेले आहेत. आणि मग रुक्मिणी माता म्हणते, मैत्रिणींनो, अगं लग्न आहे माझं, मला सजवा, मला मेहंदी लावा, मला हळद लावा, मला ओढणी आणा. आणि मग सजवायला सांगायला सुरुवात करतात. आओ मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे सुंदर, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. ऐका, एक एक नका देऊ, एक एक देऊ नका. पाच पाच दहा दहा द्या. काय वाटून घ्या सांगा. एक मिनिट ऐका, तुम्ही फेका मुठीनं त्यांच्या अंगावर, फेकून द्या त्यांच्या अंगावर. एक एक घ्या, माया हो हावऱ्यावानी करू नका बा. हा, सगळ्याला आलं पाहिजे, सगळ्यांच्या. हा, फेका अंगावर. अक्षिदा म्हणून वा वा, तुम्ही चांगली कथा ऐकायली म्हणून तुमचं स्वागत फुलानं. हा, फेका पटकन बाबी व्हा. चला. सतगुरु ने मेरी की है सगाई, सतगुरु ने मेरी की है सगाई, सतगुरु ने मेरी की है सगाई, सतगुरु ने मेरी की है सगाई. के हाथ में बातों करा दो, उनको बुला के हाथ में बातों करा दो, मुझे श्याम सुंदर के दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मेरी सखियों मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो, मुझे सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. चला, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मध्ये रस्ता करा या खंब्याच्या शेजारून.
असा रस्ता करा, रस्ता करा. उठू नका, उठू नका, बसा, बाकीचे बसा. जा बरा वरात जा तिकडं. नाचत आहे तसे कसे यायला लागले. ऐका, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. माझ्याकडे लक्ष द्या. आता मी म्हणाल मोहे प्यारो लागे, तुम्ही म्हणायचं सावरिया. मोहे प्यारो लागे, मोहे इकडे वारे हे उभे राहिले. चला इकडे वा. उभं नका ना राहू मध्ये, व्हा इकडे. बाजू हटो. हे मध्ये उभं नका राहू, बसा खाली, खाली बसा. मोहे प्यारो लागे सावरिया, 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 मोहे प्यारो लागे. आपल्या बँड मास्टर साठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार. वा. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.